हॅलो, कसे आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 10 तारीख आणि आज आहे वटपौर्णिमा. तर तुम्हाला सगळ्याला माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, माहीची पण आंघोळ झालेली. हे बघा, हे आमचं पिल्लू इकडं मेकअप करून मस्त रेडी झालेले आज सकाळ सकाळ. तर दोघीचे पण आंघोळ झालेले. आता लागणार आहे मी स्वयंपाकाला. तसंच खाली जाऊन भरपूर सामान पण आणायचं आहे पूजेचं. काल काय गेले नाही मी खाली, कारण खाली जाणं मी आता अवॉइड करते, कारण तिला घेऊन फिरता येत नाही म्हणजे जास्त त्याच्यामुळं. तर थोड्या वेळानं खाली पण जाणार आहे. फुलं, आंबे हे सगळं आणणार आहे मी. आणि आज आहे आमचा पोळ्यांचा बेत. तर चला मग लागणार आहे मी लगेच स्वयंपाकाला. डाळ टाकते पहिल्यांदा शिजायला आणि कचरा वगैरे पण आला, मला खाली पण जावं लागणार आहे मग कचरा द्यायला. चलो, तरी आता डाळ लावली आहे कुकरला आणि आता करणार आहे मी चहा. चहा वगैरे पिऊन झालेच मी आता लागले होते कामाला. आणि आता पीठ वगैरे मळून झालं होतं, पुरण झालं होतं, म्हणजे वाटून पण झालं होतं पुरण. तर आता करायची होती पूजा, तर त्याच्यासाठी सगळी तयारी चालली होती. आणि सण म्हणला की घरातली सगळी आवरावरी करून सगळं नंतर पूजा करावी लागणार होती. म्हणजे वडाची पूजा. वड तर काय आमच्या टेरेसवरच आहे, दुसरीकडे लांब तर जायची काही गरज नाहीये. त्याच्यामुळं थोडासा उशीर जरी लागला तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण तरी पण म्हणलं की आपलं पटपट काम आवरावे. आणि नंतर दीदीकडे पण जायचं होतं, म्हणजे माझ्या नंदीकडं, कारण की स्वयंपाक मी त्यांच्यासाठी पण करणार होते, कारण त्यांना कामावर वगैरे जायचं असते, त्याच्यामुळे त्यांना काही जमत नाही करायला. त्याच्यामुळे म्हणलं आपणच करायला थोड्याशा 4 पोळ्या जास्त आणि जावं तिकडं. तरी इथं माझं सगळं आता चाललं होतं तेच. तर देवाची पूजा करायची होती पहिल्यांदा, तर त्याच्यासाठी पितांबरीनं सगळे देव घासून वगैरे घेतले. आणि मग आमची इथं माही तर काय झोपली होती, त्याच्यामुळे तिचं एवढी गडबड नव्हती, मधी मधी करत नव्हती तिनं. नाहीतर मी जे काम करेल तिला तेच करायचं असते. त्याच्यामुळं तिनं झोपली तोपर्यंत म्हणलं पटपट पटपट करून घ्यावं. फक्त आता आमटी भात आणि फक्त पोळ्या लाटायच्या एवढंच राहिलं होतं. बाकीचं सगळं तयारी बाकीची सगळी झाली होती. तर इथं झाली आहे माझी पूजा, सगळी पूजा झालेली. हे पण केला होता साबुदाणा, तर तो पण ठेवलाय. धूप लावली, अगरबत्ती लावली, फुलं वगैरे सगळे ठेवलेत. आता मी खाणार आहे साबुदाणा, कारण की भूक लागलेली. स्वयंपाक आणखीन बाकी आहे करायचा, त्याच्यामुळे पिल्लूला पण झोपवलंय. तर इथं घेतलाय आता साबुदाणा खायला. आमच्या मिस्टरांचा अवतार तर बघा कसले दिसायले, केस एवढी मोठी वाढली, तर दाढी वाढली केवढी. तर चला, मी आता रेडी झालेले. उशीर व्हायला लागलाय आणि आभाळाला पाऊस येणार, त्याच्या आधी पटकन पूजा करून घेऊयात आणि फोटो वगैरे काढू. चला पटकन उठा. आमचं इकडे पिल्लू पण रेडी झालेलं आहे. तर इथं मी प्लेट तयार केलेली आहे. फोटो व्हिडिओ वगैरे सगळं आता काढून झालेलं आहे. आता करायचंय जेवण आणि वाजलेले 5-5:30 व्हायला लागलेत.
थोड्या रील्स वगैरे काढल्या. आता जेवण करायचे. ही पूर्वी काढू दे नाही मला रील्स. ओके. तर आम्ही घेतले आता जेवायला. मिस्टरांना पोळी, दूध, आमटी, भजे. हे बघा इथे केलेलं आहे. रस मी एकाच आंब्याचा केलेला आहे. मिस्टर काय खाणार नव्हते. दूध, पोळी, आमटी आणि भजे आणि कुकरमध्ये आहे भात. आणि मी इथे घेतलेला आहे पोळी आणि रसपोळी. आमचं पिल्लू तर भजेच खायला लागलंय. तिला लय भजेच आवडलेत है का नाही. तिखट लागायला तरी तसंच खायली. एवढं काय घातलं सर? फुल लावले गुलाबाचं. मौल्या परी काय घातलंस? टायगर सोबत गावली पण आहे तिथं. टायगर बाबा ही तुम्हाला घेऊन जा. कुठून आणले? कामावून दिलंय हो. काय काय दिलंय सरकडे बघा टेडी. काय काय गोष्टी दिल्या आता पण ती निवांत काढून तुम्हाला देते. मौल्या दाखव काय काय दिले. तिथं बसून बघ तुला. बाबा बेलने मी दिले बाबा मावड्याला. चहाची किटली. मावड बघ चहाची किटली. एक ह्याला कबशीला चहा करून पाच जातो आता तू आता पप्पाला गरज घासावं लागेल त्याला. अहो खेळणं बघा मोड्याला यार. भरपूर आहे ते दिलंय पण ती नीट करून काढून देते. कंगवा बी आहे वाटते. कंगवा नाही ते पी नाही. हा ती नाही पी का? नाही. काय ड्रायर आहे. हेअर ड्रायर. मोठ्या हेअर ड्रायर केस ड्राय करू आपण. त्याच्यातच बघून या तुम्ही.